वर्षातून एकदा भगवान ठाकूरदेवाची 3 दिवस जत्रा भरते. त्यावेळीच आपल्याला सुरजागडवर जाता येते. इतर वेळी गावकरी पण तुमच्यासोबत येणार नाहीत, कारण गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील हा गड छत्तीसगड सीमेजवळ असल्यामुळे इथे नक्षली प्रभाव आहे. हे तुम्हाला सुरजागड जत्रेच्या भारतीय सुरक्षा जवानाच्या असण्यावरून कळून येते. जत्रेच्या पहिल्या दिवशी पायथ्याला ठाकूरदेवाची पूजा होते आणि नंतर गडावर बकऱ्याचा बळी दिला जातो. त्यानंतर जत्रेला सुरुवात होते. तोपर्यंत दुपार होते. त्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी वाट माहिती नसल्यामुळे गावकऱ्यांसोबत चालू लागलो. गावकरी गडावर ठाकूरदेवाच्या स्थानावर दर्शनासाठी तर काही कोंबडी आणि बकऱ्याची बळी देण्यासाठी जातात. पायथ्यापासून पाऊण तास चालल्यानंतर आपल्याला पहिली तटबंदी लागते. 1.25 तासात वर छोटी खिंड चढून आपण खिंडीतील माचीजवळ पोहोचतो. इथे आपल्याला समोर एक आडवी लांब तटबंदी दिसते. उजवीकडे तटबंदीच्या बाजूने गडावरती वाट जाते. माचीपासून पाऊण तासात आम्ही बालेकिल्ल्याच्या दरवाजाची तटबंदी आणि बुर्जाजवळ पोहोचलो. गडाचा दरवाजा नाही, पण तिथे एक साखळदंड ठेवला आहे. तो नीट पाहिल्या असता छोट्या दरवाजाची साखळदंड आहे हे कळून येते. दरवाजापासून 10 मिनिटात आम्ही ठाकूरदेवाच्या स्थानापाशी पोहोचलो. इथे स्थानावरती झेंडा लावला आहे आणि गावकऱ्यांनी लाकडाचे घोडे अर्पण केलेले आहेत देवाला, ते तिथे ठेवले आहेत. गावकरी त्याची पूजा करतात. पायथ्यापासून गड चढायला आम्हाला 3 तास लागले.